विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी कमला विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय कल्याण स्वामी महाराज की जय अन्नपूर्णा माता की जय सूत हनुमान की जय श्री रामचंद्र भगवान की जय संत गजानन महाराज की जय उमापति महादेव की जय हर 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 हरिणी माझे हरिले चित्त भार वित्त विसरली आता कैसे जाऊ घरानु हे बरा लौकिक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चराला संताची दुसरे चराला संताची दुसरे चराला संताची दुसरे चराला संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू दुसरे चराला संतातिया दुसरे चराला संतातिया दुसरे चराला संतातिया दुसरे चराला संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू हो पांडुरंगा करू दुसरी चाराला दुसरी संता पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संगतिया संगतिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 ऐका आज कालेचं कीर्तन आहे आणि पहा वारकरी संप्रदायाचा नियम आहे की जोपर्यंत काल्याची सेवा होत नाही किंवा जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची परिपूर्णता होत नाही।
त्याच्यासाठी दोन उदाहरण देतात माऊली. मंदिराच्या कामा कळसू का परम गंगेशू सिंधू प्रवेशू. उदाहरणार्थ सुंदर असं मंदिर आहे, मंदिर बांधलं, पाया बांधला, त्यावर भिंती बांधल्या, स्लॅब टाकला, सुंदर अशी मूर्तीची स्थापना केली, कलर वगैरे झाला, फरशी वगैरे बसवली, सुंदर मंदिराचं बांधकाम झालं. मग त्या मंदिराची परिपूर्णता झाली असा अर्थ होत नाही. भले ही मूर्ती बसवली असेल, सर्व काही मंदिर सुंदर झालं, पण जोपर्यंत त्या मंदिरावर कलश स्थापना होत नाही तोपर्यंत त्या मंदिराची परिपूर्णता होत नाही. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत कितीही दिवसाचा सप्ताह असू द्या, वर्षाचा असेल, महिन्याचा असेल, 7 दिवसाचा असो किंवा 5 दिवसाचा असो, जोपर्यंत या सप्ताहामध्ये काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची परिपूर्णता होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला ज्यांना हे उदाहरण कळालं नसेल त्यांच्यासाठी दुसरं आहे. पहा, एखादी नदी आहे, डोंगरातून ती वाहत वाहत निघते. मग ती नदी जोपर्यंत एखाद्या ओढ्याला जाऊन मिळत नाही, असंच ना, झोप लागली काय, रात्री झोप झाली नाही, महिला मंडळ हे बरोबर बोलले का चुकीचं बोलले? म्हणजे लक्ष आहे तुमचं, आहे ना. जोपर्यंत ती नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत नदीची परिपूर्णता होत नाही. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत या सप्ताहाला काला होत नाही, कालारूपी समाप्ती होत नाही, परिपूर्णता होत नाही, तोपर्यंत सप्ताहाची परिपूर्णता होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजच्या दिवशी काला केला जातो, कारण काला हा परिपूर्ण आहे. मग कधीतरी तुम्हाला प्रश्न पडला असेल, वर्षानुवर्ष आपण गावामध्ये सप्ताहाचं आयोजन करतो, नियोजन करतो, काल्याचं कीर्तनही होतं. मग कधीतरी प्रश्न पडला असेल की सप्ताहाच्या शेवटी काल्याचंच कीर्तन का? दुसरा प्रश्न असा आहे, काला हा दुपारीच का करावा? आणि तिसरा प्रश्न आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र का सांगावं? अशी 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न असा आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगावं? तर त्याचं उत्तर असं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही, तो सत्य आहे. म्हणून आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायलं जातं. साधू संतांचं नाही, बाकीच्या देवाचं नाही, तो परिपूर्ण आहे. आणि पहा, परिपूर्ण कसा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगाचा मालक होता भगवान श्रीकृष्ण परमात्मा, पण ज्यावेळी अवतार घेतला त्यावेळी नंद बाबांचा मुलगा म्हणून त्यांची ओळख होत होती. श्रीमंत घराण्यामध्ये म्हणजे नंद बाबांच्या घरामध्ये जन्म झाला. पण मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगाचे मालक असताना देखील त्यांनी मैत्री कुणाची केली? श्रीमंत मित्रांची मैत्री केली का? नाही. सगळे कुणी बोबडे असेल, सुदामा, पेंद्या, सगळे गरीब त्यांचे मित्र. याचा अर्थ ते परिपूर्ण आहेत. आणि परिपूर्ण असल्या कारणानं आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र गावं. दुसरा प्रश्न असा आहे, काला दुपारी का करावा? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळांनी मिळून तो काला गोकुळामध्ये, वृंदावनमध्ये दुपारी केला. म्हणून काल्याचं कीर्तन हे दुपारी केलं जातं, 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4 या वेळेमध्ये. आणि तिसरा प्रश्न असा आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र का? कारण तो परिपूर्ण आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आज काला आहे, पण काला या शब्दाचा थोडा विस्तारपणे मी अर्थ सांगते. का अधिक आला, जन्माला कशाला आला हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं काला. मग काला कशा कशाचा असतो? 3 गोष्टींचा काला असतो. कोणत्या 3 गोष्टी?
सगळ्यांनी आता बोलायचं आहे. दही आणि भात एकत्र केलं त्याचं नाव काय? फक्त काला म्हणायचे, दुसरं काही नाही म्हणायचं. दही आणि भात एकत्र केलं त्याचं नाव काय? दूध भाकरी एकत्र केलं त्याचं नाव काय? दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव काय? दारू आणि पाणी एकत्र केलं त्याचं नाव काय? नाही तो काला नाही, तो कालवा झाला. काही म्हणतील ताई तिकडे विचारा ना. तर दही आणि लाही एकत्र केली तो काला. मग आजच्या काल्यामध्ये काय आहे? दही आणि लाही. काही म्हणतील ताई आम्ही घरी पण ते खाऊ शकतो, दुकानामध्ये जाऊन लाही घेऊ शकतो, घरचं दही घेऊ शकतो, ते एकत्र करून सुंदर त्याचा काला करून आम्ही घरी पण तो खाऊ शकतो. मग इथं हा काला खाण्याची गरज काय? बरं, या काल्यासाठी लोक भांडण करतात, वाद करतात, एकमेकांच्या अंगावर तुटून पडतात. कारण आजचा जो काला आहे तो काला सामान्य नाहीये. आजच्या काल्यामध्ये काय आहे तर नामाचं दही आणि प्रेमाची लाही, या दोन गोष्टी आजच्या काल्यामध्ये आहेत. म्हणून हा काला सगळ्यांना या ठिकाणी सेवन करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून असा हा काला की ज्या काल्याच्या सेवेनं काला झाल्याशिवाय सप्ताहाची परिपूर्णता होत नाही. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या गवळणीमध्ये, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया एका गवळणीचा भाव व्यक्त करतात. पण पहा, कोणतंही काम असेल ते काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्या कामामध्ये चित्ताची फार गरज आहे. उदाहरणार्थ एखादं तुम्ही काम करत आहात नाही का, सासऱ्यानं सांगितलं सुनबाई एक कप चहा करते का? चहा बनवायला तुम्ही गेल्या, पण चहा बनवत असताना पातेल्यामध्ये साखर टाकण्याऐवजी तुम्ही जर मीठ टाकलं आणि तो जर चहा सासऱ्याला प्यायला दिला तर तुमचा काय करतील? ते सत्कार करतील, बरोबर ना? याचा अर्थ काय? चहा बनवत असताना त्यामध्ये तुमचं चित्त नव्हतं म्हणून ते तसं घडलं. म्हणजे कोणतंही काम असू द्या, ते काम व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी त्या कामामध्ये चित्ताची गरज असणं फार गरजेचं आहे. नाहीतर कधी कधी अवस्था होते, जवळी नाही चित्त काय मांडी येली प्रेत. नाहीतर माऊली देखील म्हणतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी. विवेनी संगमी नाना तीर्थभ्रामी, विवेनी संगमी नाना तीर्थभ्रामी, विवेनी संगमी नाना तीर्थभ्रामी, विवेनी संगमी नाना तीर्थभ्रामी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी, चित्त नाही नामी, चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कोणतंही काम असेल त्या कामामध्ये चित्ताची फार गरज आहे. चित्त नसेल तर ते काम व्यवस्थित पूर्ण होणार नाही, नाही का? उदाहरणार्थ तुम्ही नामस्मरण करत आहात, जप करत आहात, पण जाप करत असताना जर त्या जापामध्ये, त्या माळेमध्ये चित्त नसेल तर काही उपयोग नाही. तर काही काही माणसं अशी विचित्र असतात. पहा, एकदा एक व्यक्ती फार श्रीमंत होता. एवढं नामस्मरण करायचा, एवढं नामस्मरण करायचा. गंमत अशी झाली, एवढं नामस्मरण करायला लागला की पूजा पाठ करायला त्याला 2, 3, 4 तास लागायचे. सगळ्या देवांना व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायचं, पूजा वगैरे झाली. आणि मग एक दिवस तो पाटावरती बसला, हातामध्ये जपाची माळ घेतली आणि मग त्यानं सुरू केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.
तेवढ्यात त्याची पत्नी जवळ आली. पत्नी इकडं तिकडं फिरू लागली. का नेमकं त्या दिवशी त्यानं मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्याच्या घरी बोकड म्हणजे शेळीला एक गिराईक आलं. जसं शेळीला गिराईक आलं पत्नी जवळ आली. यानं पत्नीला पाहिलं, मोठमोठ्यानं नामस्मरण सुरू केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पत्नीला पाहिलं की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. ती म्हटली अहो ऐकतात का? हा म्हटला बोल पटकन, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. मी काय म्हणते? अगं बाई माझा जप चालू आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अहो मी काय म्हणते एकदा ऐकाय ना, रामकृष्ण हरी. त्याचं सुरूच होतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. बोल पटकन, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते आपल्या शिळीला गिराईक आलंय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बर बर ठीक आहे, मग तूच भाव कर आणि पैसे तुलाच घे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बाईला एवढा आनंद झाला, तिने विचार केला काही कसे ना आता या शेळीचे पैसे मलाच. ती गेली भाव करायला, पण याचा जप सुरू होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण त्यानं विचार केला हिला जर त्यानं फसवलं, गिराईकानं जर फसवलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा मोठ्यानं म्हटला ऐकते का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. मी काय म्हणतो? रामकृष्ण हरी राम. ती म्हटली तिकडून बोला तुम्ही, ऐकते मी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. व्यवस्थित भाव कर, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. फसवल तुला कुणी? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली तुम्ही जप करा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पैशाची काळजी करू नका, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती गेली तर शेळीचा भाव करायला. गंमत अशी झाली, हे पाटावर बसलेलं होतं, याचं नामस्मरण चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण त्याच वेळी 4 पायाचा बोका घरामध्ये आला आणि घरामध्ये गॅसवरती दुधाचं पातेलं होतं, कडक असं लाल बुंद दूध तापलेलं होतं. जसा तो बोका घरामध्ये आला, याची नजर त्या बोक्यावर गेली आणि मग याचं नामस्मरण चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यानं त्या बोक्याला पाहिलं, तो म्हटला फिश फिश, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पुन्हा केलं फिश फिश, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोका म्हटला बाबा तू फिश फिश करण्याचा टिश टिश कर, आज मी दूध पिल्याशिवाय घरातून जाणार. काय पाहता बोका त्या दुधाच्या पातेल्या जवळ आला, पण याचा कुठं नामस्मरणामध्ये कुठं त्या जपामध्ये मन लागतंय. याचं सुरूच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. यानं हाताची ती जपाची माळ होती अशी धरली ना अशी फेकली, बोक्यानं धूम ठोकली. बोका घराच्या बाहेर निघाला पळत पळत पळत, त्याच्या पत्नी जवळून गेला. बाईनं पाहिलं, तिनं विचार केला बाई ही तर जपाची माळ माझ्या मालकाच्या हातात होती, मग ही बोक्याच्या गळ्यात कधी गेली? विचार करा, आपली जर हातातली जपाची माळ मांजरीच्या गळ्यामध्ये जात असेल तर नामस्मरण करून काही उपयोग आहे का? नाही. तर काही काही माणसं फक्त म्हणतात, मुखानं म्हणतात, पण त्यांचं जर चित्त त्यामध्ये नसेल, नामस्मरणामध्ये नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून कुठलंही काम असू द्या, ते काम करत असताना त्या कामामध्ये चित्त असणं फार गरजेचं आहे. विठ्ठल 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 म्हणून एखादं काम करत असताना त्या कामामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. काही म्हणतील ताई आपलं चित्त कसं भगवंताला आपण अर्पण करावं? ज्याप्रमाणे वृंदावन मधल्या गवळणींनी त्यांचं चित्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केलं, अशी त्या गवळणींची अवस्था पहा. एक गवळण आहे की जिनं कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतलं, आपलं चित्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावरती विलीन केलं आणि ती कृष्ण भक्त बनली की जिच्यामुळे श्रीकृष्ण प्रेम जगाला कळालं. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे, बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी नाही, ओकार नाही. 2 कानी आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना आणि त्या काण्यामध्ये तिचा कान्हा लपलेला आहे. नाव तिचं. विवाह न करता जी देवाची पटराणी झाली, बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा.
की पटरानी हो गई, राधा ऐसी भई श्याम की दीवानी कि ब्रिज की कहानी हो गई, कि ब्रज की कहानी हो गई। विवाह न करता जी देवाची पटराणी झाली आणि भगवंतावरती प्रेम कसं कळावं हे जिनं शिकवलं अशी राधा राणी. ऐका, ती राधा राणी एक दिवस दह्याचं घुसळण करत होती. दह्याचं घुसळण करत होती, पण तिचं चित्त श्रीकृष्ण भगवंताकडे आकर्षित झालं. रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करत होती. तिचा तो भाव संतांनी लक्षात घेतला आणि त्याचं वर्णन केलं. हरीला पाहुनी फुलली चित्ता, हरीला पाहुनी फुलली चित्ता, हरीला पाहुनी फुलली चित्ता, पाहुनी फुलली चित्ता. मंदिर घुसळी निरालिता, मंदिर घुसळी निरालिता. हो वारियाने हो कुंडल हले, हो वारियाने कुंडल हले, हले हले हले. डोळे मोडीत, डोळे मोडीत, डोळे मोडीत राधा चले 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 चले. डोळे मोडीत राधा चले 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 चले. डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, राधा चाले, राधा चाले. संतांनी तो भाव व्यक्त केला. हरीला पाहुनी भुलली चिता, हरीला पाहुनी मंदिरी घुसळी निरारिता. वारियाने कुंडल हाले 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 हाले. डोळे मोडीत राधा चाले 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 चाले. डोळे मोडीत राधा चाले. ती राधा राणी रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करत होती. खडखड 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 असा आवाज येऊ लागला आणि मग ही गोष्ट राधेच्या सासूनं पाहिली आणि आवाज दिला, ए राधे. पूर्वीचा काळ होता आणि राधा राणीची सासू म्हणजे फार कडक होती. आता काळ बदलला. पहा तुम्ही, पूर्वीचा काळ कुणाचा होता? हा, सासू म्हटली की घरामध्ये धाकच होता. पण आता पूर्वीची सासू म्हणजे वाघीण होती, आताची सासू म्याव. हा, पहा तुम्ही, एक गंमत सांगते मी तुम्हाला. पूर्वी सासू म्हटलं की घरामध्ये कुणाचंच चालू देत नव्हती. अशीच एक सासू होती, घरामध्ये नवऱ्याचं देखील चालू देत नव्हती. सुनबाईचं तर बाजूलाच राहू द्या. घरामध्ये रोज पातेलं भर दूध तापायचं. त्या सुनबाईला ना ते दूध पिण्याची खूप इच्छा झाली. तिला वाटायचं एक तांब्याभर ग्लासभर मी दूध प्यावं, पण ती सासूच्या भीतीनं ती दूधच पित नव्हती. गंमत अशी झाली, एक दिवस ती सासू असा अखंड हरिनाम सप्ताह बसला आणि सासू आली ना काल्याच्या कीर्तनाला. जशा तुम्ही आल्या, सासू काल्याच्या कीर्तनाला आली. घरी सुनबाई आणि ते दुधाचं पातेलं दोघच जण घरी. सुनबाईला एवढा आनंद झाला, ती म्हटली, बाई काही का असे ना, आज मी दूध पिल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या दिवसापासून मला दूध पिण्याची इच्छा होती. आज तर काय सासूबाई घरी नाहीत, काल्याच्या कीर्तनाला गेल्या. काल्याचं कीर्तन म्हटलं की 3 तास सहज जातात. 2 तासाचं कीर्तन आणि 1 तास, बरोबर आहे ना. 3 तास काय सासू बिचारी घरी येत नाही. तिनं काय केलं, लाल बुंद चुलीवर तापलेलं दूध होतं. तिनं चांदीच्या ग्लासामध्ये ते दूध घेतलं. त्यामध्ये काही दूध टाकलं. जाड अशी वर आलेली साई होती ना, ती साई तिनं त्याच्यामध्ये टाकली. थोडंसं केशर घातलं आणि चमच्यानं असं ती फिरवत राहिली. मी तर काही पुढं बोलली नाही. असं तिनं ते फिरवलं, चमचा फिरवला. केशरचा रंग त्या दुधाला चढला आणि गंमत अशी झाली, तिनं तो दुधाचा ग्लास तोंडाला लावला. एक घोट तोंडामध्ये घेतला
आणि जसा तोंडामध्ये घोट घेतला तशी सासू दारात हजर. आवाज दिला, अनिता. आता तोंडामध्ये दूध होतं, तिला काय बोलता येत नव्हतं का सासूच्या भीतीनं ते दूध आत पण जाईना आणि बाहेर पण येईना. ती म्हटली, अगं काय झालं? ती म्हटली, मांजर आली काय? सासूने विचार केला, बाई माझं जीवन सगळं सासूरवासात गेलं, जाऊ दे, हिला कुठं एक घोट एक ग्लास दूध पिल्यानं कुठं काय होणार आहे. पण सासू पुन्हा म्हटली, मांजर 2 पायाची आहे का 4 पायाची? आता तर शब्दच फुटना तोंडातून. सासू बिचारी निघून गेली. म्हणजे पूर्वीची सासू म्हणजे वाघीण होती. सासू म्हटलं की काही माणसाला कळत सुचतच नव्हतं. पण आता ना, आताच्या मला वाटतंय सगळ्या सासवा समजदार आहेत. आणि इथं बसलेल्या सासवांनो, असं वाटतंय सुनबाई तुम्हाला काहीच भांडत, इथं सगळ्यांचं व्यवस्थित. काही म्हणतील तर हे तुम्हाला कसं कळालं? कीर्तनाला आलेल्या सासवांच्या तब्येतीवरनं कळालं मला. इथं सासू सुनेचं भांडण. आणि तुम्ही म्हातारपण सुखात जावं असं जर वाटत असेल तर सुनबाईला ढुसपूस करायची नाही तरी म्हणा. सुनबाईला वाईट वक्त बोलायचं. सुनबाईचे माहेरच्या आल्याच्या नंतर रात्री 1 वाजता त्यांच्या पिशव्या तपासायच्या. उलट हातामध्ये जपाची माळ घ्यायची. रामकृष्ण हरी म्हणू नका, गजानन महाराजांचा मंत्र म्हणू नका, फक्त हातामध्ये जपाची माळ घ्यायची. आणि तुमच्या सुनबाईची मैत्रीण दारासमोरून निघाली, फक्त एवढंच म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या प्रत्येक नगरमध्ये कुणाची नाही. नाही, पहाटे 4 वाजता तुपातला शिरा तुम्हाला खायला आला मग मला बोला. हे सुखी मंत्र आहे, पण माणसाला कळतच नाही. उगाच तिला ढुसपूस करायचं. तुझ्या आईनं हे शिकवलं का? तुझ्या बापानं ते शिकवलं का? काही गरज आहे का तुम्हाला? तर काळ ओळखून चला. आता काळ सासूचा नाही, सुनबाईचा चालू आहे. तसा तो पूर्वीचा काळ होता. सासू म्हटली की सुनबाई घाबरून जायची. तशी ती राधेची सासू फार कडक, डेंजर होती. ए राधे, अगं डोकं ठिकाण्यावर आहे का? रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करते. चुकलं सासूबाई माझं. आणि मग लक्षात आलं की चित्त जागेवर नाही, म्हणून ही अवस्था झाली. तर रिकाम्या डेऱ्यामध्ये दूध टाकलं, दही टाकलं आणि मग ती घुसळण करायला लागली. असंच घडते गोकुळामध्ये. एवढंच काय, भगवंताची बासरी कानापर्यंत यावी. काही गवळणींची अवस्था अशी, एक गवळण आपल्या पतीला जेवण वाढत होती. श्रीकृष्ण भगवंताची बासरी कानावरती पडली, चित्त तिकडे निघून गेलं. गंमत अशी झाली, तिनं पंचपक्वानाचं ताट म्हशी पुढं ठेवलं आणि भुसाचं टोपलं मालका पुढे ठेवलं. एक तर गवळण शृंगार करत होती, बासरीचा आवाज कानापर्यंत आला. तिची अवस्था अशी झाली, होठों पे कुमकुम, नैनों में मिशारी, सिर पर काजल लगा के चली, सिर पर काजल लगा के चली, मुरली की नाद दीवानी बनी. तिची अवस्था अशी झाली, तिनं नाकातलं कानात घातलं, कानातलं नाकात घातलं, ओठाची लाली डोळ्यात भरली, डोळ्याचं काजळ कपाळी लावलं. महिला मंडळ घरी कुणी नसल्यानंतर हा प्रयोग करून बघा, कशी गंमत होईल. अशी अवस्था तिची झाली. का? फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बासरीनं. बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे, ओ बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, बोलाविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, बोलाविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, बोलाविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे.
वर्षांची होती, काही वयस्कर. एवढंच काय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बासरीने सुकलेल्या लाकडांना देखील पालवी फुटत होती. एवढी मधुर भगवंताची बासरी आहे. मुरलीवरी माझा जीव जडे ग, हरीच्या मुरलीवरी जीव जडे ग, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. अशी असणारी भगवंताची बासरी की त्या बासरीच्या आवाजाने सुकलेल्या ओल्या लाकडांना नाही, सुकलेल्या लाकडांना पालवी फुटत होती. आणि मग काही वयस्कर गवळणी आल्या. लाला, ए कन्हैया, तू बासरी वाजवत जाऊ नको. का का मी बासरी वाजवत जाऊ नको? अरे तू जर बासरी वाजवली ना तर चुलीमध्ये घातलेल्या लाकडांना पालवी फुटते, आणि ती जर हिरवीगार लाकडं झाली तर आम्ही स्वयंपाक कसा बनवायचा? म्हणून तू बासरी वाजवत जाऊ नको. त्या निघून गेल्या. काही तरुण गवळणी आल्या. त्या म्हणतात, हे लाला, तू बासरी वाजवत जा. कन्हैया बोलले, ए गवळणींनो, तुमच्या सासवा म्हणतात बासरी वाजवत जाऊ नको, तुम्ही म्हणतात बासरी वाजवत जा, का मी बासरी वाजवू? त्या तरुण गवळणी म्हणतात, कन्हैया, सकाळी सगळं काही आमची तयारी झाली की आम्ही आमच्या केसाला फुलांचा गजरा लावतो, दिवसभर तो सुकून जातो, सायंकाळच्या वेळी तू बासरी वाजवली ना, त्या बासरीच्या प्रभावाने सुकलेला फुलांचा गजरा जास्त फुलतो, टवटवीत होतो आणि अधिक सुगंध देतो, म्हणून तू बासरी वाजवत जा. तर अशी ही भगवंताची बासरी. अशी कितीतरी प्रमाण आहेत, पण तेवढा वेळ आपल्या जवळ नाहीये. मग थोडंसं धावत्या वेगामध्ये मी घेते. ऐका, असंच घडते गोकुळामध्ये. कुणीतरी भगवंताची बासरी ऐकावी. एक तर गवळण आपल्या पतीचे पाय दाबत होती. बासरी कानापर्यंत पोहोचली. पाय दाबता दाबता ती हात दाबायला लागली. हात दाबता दाबता तिनं मालकाचा गळाच दाबला. असंच घडते गोकुळामध्ये. अशा गवळणींची अवस्था होऊ लागली. का? श्रीकृष्ण परमात्म्याच्या बासरीने. एवढंच काय, एक तर गवळण पाणी आणण्यासाठी गेली. कन्हैयाला पाहिलं. भगवंताची बासरी तिच्या कानापर्यंत आली आणि तिचं चित्त श्रीहरीच्या पाठीमागे निघून गेलं. प्रत्येक माणूस येणारा जाणारा त्या गवळणीकडे पाहत होता. प्रत्येकाला वाटतंय किती वेळ झाले, ही या ठिकाणी थांबलेली आहे, ही घरी का जात नसेल? पण त्यावेळी तुकोबराया तिथे आले. तुकोबरायांनी त्या गवळणीला विचारलं, हे भाग्यशाली गवळण, तुझी अवस्था काय झाली हे माझ्या लक्षात आलंय, पण तू घरी का जात नाही? ती सांगते अभंगाचं पहिलं. हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. भारविंद विसरले, भारविंद विसरले, भारविंद विसरले, भारविंद विसरले. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा,
गवळण म्हणते हरीने माझी हरिले चित्त भाराविता विसराले हरिने माझे हरिले चित्त. ती म्हणते हरिने माझे हरिले चित्त भार भित्त विसरले. ती म्हणते महाराज माझं चित्त श्री हरीने हरण केलंय, मग आता कैसी जाऊ घरा नोही बरा लौकिक. मी आता घरी कशी जाऊ का चित्त श्री हरीने हरण केलंय. वित्ताधिकांचा भार माझ्या डोक्यामध्ये राहिला नाही. कोणतं काम करायला गेले चित्त जवळ नाही, ते काम जर चुकलं तर लोक मला बोलतील, घरची मला लोक बोलतील, मी काय करू मला काही कळत नाही. पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. पण या अवस्थेबद्दल लोकांना जर कळालं तर लोक मला नाव ठेवतील, कारण नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध नाही का. एक वेळी मतदानाचा हक्क चुकवतील, पण नाव ठेवण्याचा पहा तुम्ही कितीही चांगलं काम करा. आता एवढा सुंदर कार्यक्रम केलाय ट्रस्टी मंडळांनी, सर्व आयोजक नियोजक मार्गदर्शक मंडळांनी, पण याच्यात पण चुका काढणारे असतात नाही का. ते काही काही म्हणतात नाही का परवा भातच कच्चा होता नसतो, पण म्हणतात का काहीतरी कितीही चांगलं काम करा तरी देखील नाव ठेवतात, कारण हा माणसाचा स्वभाव आहे. तसं ती म्हणते लोक मला नाव ठेवतील, मी काय करू. तुकोबाराय सांगतात हे भाग्यशाली गवळण, ज्या श्रीहरीला तू पाहिलंय त्या श्रीहरीला तू वारंवार बघ, लोकांचा विचार करू नको, कारण नाव ठेवणं हा लोकांचा धर्म आहे. तू फक्त भगवंताचं स्मरण कर. हे गवळण तू शांत राहा, तू निवांत राहा, घरी जा, रात्रंदिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण कर, म्हणजे लोकांना तुझी अवस्था कळणार नाही. तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी विठोबा रुक्माई गोपाल कुमारी विठोबा रुक्माई गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल जय जय विठोबा कुमारी गोपाल हरि गोपाल कुमारी गोपाल रखवाई धावत्या वेळामध्ये आपण अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काल्याचं कीर्तन हे श्रीकृष्ण चरित्राशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये काय करायचं, चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र देव उच्चारावे केले देवे गोळी केले देवे गोळी केले देवे गोळी चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र देव उच्चारावे केले देवे गोळी हरी बोल केले देवे गोळी केले देवे गोळी चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जे गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. कंस महाराजाची बहीण, नाव तिचं देवकी माता. वसुदेव महाराजांसोबत लग्न केलं आणि मग लग्नाची सुंदर अशी वाजत गाजत वरात निघाली. वरात निघाली पण आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू वाजत गाजत नाचत वरात काढत आहे हिच्याच पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणारे वध करणारे वध करणारे वध करणारे. आकाशवाणी झाली. कंस थोडा घाबरला. कंस घाबरला, आणखीन थोडी वरात पुढे गेली, पुन्हा आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, तुला माझ्यावर भरोसा नाही का, नाही का, नाही का, अरे तुला माझ्यावर विश्वास नाही का. मग तर एवढा घाबरला, हातामध्ये शस्त्र घेतलं, घेऊन या खड्ग मारा या धावला, हात तो धरिला वसुदेव महाराजांनी हात धरला,
महाराज मारू नका, ती तुमची बहीण आहे. आज जर यावेळी बहिणीला मारलं तर ते पाप तुमच्या माथी लागल, तुम्हाला नरकात जावं लागल, लोक तुम्हाला नावं ठेवतील. महाराज, 8व्या पुत्रापासून धोका आहे, बहिणीपासून काही धोका नाही. एक काम करा, जी काही मुलं मला होतील ती सगळी मुलं मी तुमच्याकडे घेऊन येईल. पटलं कंसाला. पाहता पाहता देवकी मातेला आणि वसुदेव महाराजांना धरलं, कारागृहामध्ये टाकलं, त्यांना बंदी केलं. जसं बंदी केलं, पाहता पाहता हळूहळू दिवस जाऊ लागले आणि मग पहिली संतान देवकी मातेला झाली. ठरल्याप्रमाणे वसुदेव महाराजांनी त्या बाळाला घेतलं, कंस महाराजांकडे आले. सांगितलं, महाराज सांगितल्याप्रमाणे वचनाप्रमाणे ती पहिली संतान घ्या. कंसानं त्या बाळाला हातामध्ये घेतलं. दया आली हो कंसाला. अरे म्हणे, किती छोटे हात आहेत, किती छोटे पाय आहेत, या लेकरानं माझं काय बिघडलंय, बरं मला 8व्या पुत्रापासून धोका आहे. सांगितलं, महाराज याला घेऊन जा. वसुदेव महाराज त्या बाळाला घेऊन पुन्हा कारागृहामध्ये आले. पण हे दृश्य नारदजींनी पाहिलं. नारदजींनी विचार केला, अरे बाप रे, हा तर बाबा पुण्य करायला लागला, याचं जर पाप वाढलं नाही तर भगवान अवतार घेणार नाहीत. हा जर पुण्य करायला लागला तर देव अवताराला येणार नाहीत का? जोपर्यंत याचा पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत भगवान जन्माला येत नाही, आणि जोपर्यंत देव अवताराला येत नाही तोपर्यंत अधर्माचा नाश होणार नाही. त्या ठिकाणी नारदजी प्रगट झाले. कंस महाराज की जय. कंस महाराज बोलले, बोला नारदजी, खूप दिवसानंतर आला, भेट झाली, बरं आहे का? हो महाराज, सगळं काही व्यवस्थित आहे. पण मी काय पाहतो, देवकीला पहिली संतान झाली आणि तुम्ही त्याला सोडून दिला. कंस महाराज म्हणतात, हो नारदजी, 8व्या पुत्रापासून धोका आहे, पहिल्या बाळानं मला काही नुकसान केलेलं नाही, त्याची मला दया आली. नारदजी बोलतात, महाराज पहिलं काय आणि 8वं काय? 8 पहिल्या रूपात येईल आणि तुम्हाला मारून टाकल. नारदजींनी थोडीशी आग लावली. कंस महाराज घाबरले, कारागृहामध्ये आले. पहिल्या त्या बाळाला घेतलं, गार गार फिरवलं, भिंतीद्वारे आपटून टाकलं. अशी एक नाही 6 मुलं कंसानं मारली. 7वी योग माया त्या ठिकाणी जन्माला आली आणि आता 8व्या भगवान परमात्मा जन्माला येणार आहेत. हळूहळू देवकी मातेला त्या ठिकाणी देवकी मातेच्या चेहऱ्यावरचं तेज वाढू लागलं आणि कारागृहामध्ये लख प्रकाश पडला. चतुर्भुज रूप धारण करून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा प्रगट झाले का? आता जन्माला येणार आहेत. पण वसुदेव महाराज म्हणतात, देवा तुम्ही मोठे झाले, आमचं बाळ तुम्हाला कोण म्हणेल? त्यावेळी भगवान म्हणतात, बाबा मी जन्म घेणार आहे, पण काही 2-3 गोष्टी सांगण्यासाठी आलो. कोणत्या 2-3 गोष्टी? म्हणे, जेव्हा माझा जन्म होईल तेव्हा मला इथं ठेवू नका, गोकुळामध्ये घेऊन जा. काही दिवस मी गोकुळामध्ये थांबल आणि नंतर अधर्माचा नाश करून काही धर्माची स्थापना करायची आहे, नंतर मी तुमच्या जवळ येईल असं सांगितलं. आणि मग मोठे भगवान छोटे झाले. जसे छोटे झाले सगळ्यांना आनंद झाला. देवतांनी पुष्पवृष्टी केली. सांगितल्याप्रमाणे छोट्याशा भगवंताला घेतलं. पण पहा, देव जन्माला आले याचा आनंद आपल्याला झालेला आहे की नाही? हा, सगळ्या देवतांना आनंद झाला. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि सगळ्यांनी स्वागत केलं. स्वागतम कृष्णा स्वागतं कृष्ण. टाळी वाजवायची सर्वांनी. स्वागतं कृष्णा, सुस्वागतं कृष्णा. जय हो.
सगळ्यांनी भगवंताचं स्वागत केलं. कुणी देवदेवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी टाकली. छोटेसे भगवान आईनं कडकडून लेकराला मिठी घातली. पण सांगितल्याप्रमाणे दृष्ट कंसानं माझी 6 लेकरं मारली. पण या लेकराचा जीव वाचवण्यासाठी वसुदेव महाराजांनी छोट्याशा भगवंताला उचललं आणि टोपलीमध्ये ठेवलं. काहींना प्रश्न पडला असेल, हा जगाचा मालक आहे, 14 ब्रह्मांड याच्या उदरामध्ये आहे, मग हा जगाचा मालक टोपलीमध्ये बसलाच कसा? तर त्याचं उत्तर ऐका. ती टोपली कशाची होती मला माहिती नाही. काडीची होती, पितळेची होती, स्टीलची होती, कशाची होती मला माहिती नाही. पण ती टोपली भक्तिभावाने विणलेली होती, म्हणून जगाचा मालक त्याच्यामध्ये बसला. जसे भगवान बसले, वसुदेव महाराजांनी भगवंताला जसं डोक्यावर घेतलं, उचलला, कमळापती, पायीची बंधनी, गळती, सगळं काही बंधन तुटलं. आपोआप दरवाजे खुले झाले. सगळे सेवेकरी, सगळ्या शिपायांना झोप लागली, सगळे गोरायलाच लागले. आणि मग पाहता पाहता वसुदेव महाराज कारागृहाच्या बाहेर आले. आता गोकुळामध्ये जायचंय. भगवंतांना सांगितलं होतं मला इथं ठेवू नका, गोकुळामध्ये घेऊन जा. पाहता पाहता यमुना नदीच्या तटावरती आले. यमुना नदीच्या पलीकडे जायचंय, पण त्यावेळी वसुदेव महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. दृष्ट कंसानं माझी 6 लेकरं मारली, पण या लेकराचा जीव वाचवला पाहिजे याच्यासाठी वसुदेव महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. असा विश्वामध्ये एकच बाप होऊन गेला. त्या बापाचं नाव आहे वसुदेव महाराज. पाहता पाहता भर त्या पूर आलेल्या यमुनामध्ये गेले. आतमध्ये जसा प्रवेश केला, यमुना मैयाला पाणी जास्तच वाढलं. का? अरे माझा पती विश्वाचा परब्रह्म माझ्या पात्रातून चालय, पण मला दर्शन देत नाही. पाणी वाढलं. पाहता पाहता पाणी कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, तोंडापर्यंत आलं. आता नाका डोळ्यामध्ये पाणी जाणार, पण भगवंतानं उजवा पाय बाहेर काढला आणि उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्यानं यमुना मैयाला दर्शन दिलं. जसं दर्शन दिलं, यमुना मैया शांत झाली. पाहता पाहता वसुदेव महाराज गोकुळामध्ये पोहोचले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तिथं ठेवलं, कन्हैयाला तिथं ठेवलं. तिथे माया घेतली. ती माया घेऊन मथुरेमध्ये आली. पण मथुरेमध्ये आल्यानंतर काय झालं, तिकडं आपल्याला जायचं नाही. भगवान परमात्मा आले, पण पाहिलं, अरे म्हणे मी जगाचा मालक आहे, माझा जन्म झालाय, पण कुणालाच माहिती नाही, कुणाला आनंद नाही, कुणी माझं स्वागत केलं नाही. जेव्हा कारागृहामध्ये जन्म झाला तेव्हा देवदेवतांनी माझं स्वागत केलं, पण गोकुळामध्ये आलो. पाहता पाहता देवानं रडायला सुरुवात केली. जसं रडायला लागले, तो आवाज एका गवळणीच्या कानापर्यंत गेला. ती गवळण पळत पळत घरामध्ये आली आणि पाहिलं, यशोदा मैयाला मुलगा झाला. ती काही गोष्ट तिच्या पोटात राहिली नाही. काय पाहता ती पळस सुटली आणि म्हणू लागली, गवळण म्हणती गवळणी लाल पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणी लाल पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. जय हो. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हे झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला पुत्र झाला यशोदेला. हे झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. हे गवळण गवळण म्हणती गवळणी लाल पुत्र हरी झाला बोल. यशोदेला. गवळण म्हणती गवळणी लाल पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. कुणाकुणाला आनंद झाला असेल त्यांनी उभं राहून नाचलं, काही हरकत नाही.
आज आनंदी आनंद झाला. आजपर्यंत जे गोकुळ सुन सुन वाटत होतं, श्रीकृष्ण भगवंताचा जन्म तिथे झाला, देव तिथे आले, तर एवढा आनंद, किती आनंद, गोकुळीच्या सुखा अंत पार. आज गोकुळातल्या लोकांना त्यांच्या आनंदाला अंतही नाही आणि पारही नाही. का? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, एवढा आनंद. आणि मग ती गवळण, ती गोष्ट तिच्या पोटात राहिली नाही, नाही का? एक धावी की पुढे ताटी वाटी सुंठ बळे, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एवढा आनंद झाला. नंद बाबांना मुलगा झाला, नंद बाबांना मुलगा झाला. काही गवळणी पळत पळत नंद बाबांकडे गेल्या. नंद बाबा, आपको लाला भयो, मुलगा झाला. एवढ्या दिवसानंतर मुलगा झाला. नंद बाबांना खूप आनंद झाला आणि मग मुलगा पाहण्यासाठी निघाले. गवळणी म्हटल्या, असा काही मुलगा पाहू देणार नाही. मग म्हणे, तुम्हाला स्नान करावं लागेल. नंद बाबा गेले, यमुना नदीमध्ये डुबकी मारली, आले. आता मला पाहू द्या मुलाला. नाही म्हणे, असा मुलगा पाहायचा नसतो. मग अंगावरती नवीन कपडे घालावे लागतील. नंद बाबांनी नवीन वस्त्र अंगावरती परिधान केले. आता पाहू द्या मुलाला. नाही म्हणे, असं पण पाहायचं नसतं. मग नंद बाबा, तुम्हाला नाचावं लागेल. कसं? म्हणे, तुम्हाला ठुमका द्यावा लागेल, एक हात कमरेला आणि एक हात डोक्याला. काय सांगू, मुलाला पाहण्यासाठी नंद बाबा नाचत 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 घरामध्ये गेले. छोट्याशा कृष्ण कन्हैयाला घेतलं आणि मग जगाच्या मालकाला पाहिलं. नंद बाबांनी लेकराला कडकडून मिठी मारली. एवढा आनंद गोकुळातल्या प्रत्येक लोकांना, गवळणी, गोपाळ असतील, सगळ्यांना आनंद झाला. आणि मग बरेच असे दिवस आनंदामध्ये गेले. पहा, नंद बाबा मथुरेमध्ये कर भरण्यासाठी जायचे, पण मुलाच्या आनंदामध्ये काही दिवसाचा कर भरला नाही. एक दिवस हातामध्ये सोन्याची थाली घेतली आणि मथुरेमध्ये गेले. मथुरेमध्ये आल्याच्या नंतर कंस महाराजांना सांगितलं, महाराज, तुमच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. असं म्हणून नंद बाबा गोकुळामध्ये निघून आले. पण कंसाला भीती बसली, अरे माझा काळ जन्माला आला नसेल ना. काय पाहता, कंस महाराजांनी मीटिंग बोलावली, सगळी मीटिंगच भरवली, सगळे राक्षस बोलावले. सांगितलं, गोकुळामध्ये माझा काळ वाढत आहे, कोण त्याला ठार करेल? तर त्या राक्षसांमध्ये पुतना नावाची राक्षसी समोर आली. पहिला विडा तिनंच उचलला. महाराज, काळजी करू नका, माझं शरीर पूर्ण विषानं भरलेलं आहे. मी जाते, त्या बाळाला विष देते आणि मारून तुमच्या जवळ घेऊन येते. कंस महाराजांना फार आनंद झाला. आता काही का असेना, माझा काळ आता मरणार आहे. होती राक्षस, पण जीवाला जीव देणारी होती. आज माणसं माणसांसाठी जीव देत नाही, फार मोठा फरक आहे. तिथं राक्षस होती. तिनं सांगितलं, काही काळजी करू नका. आणि मग काय पाहता, पुतना मावशीनं तिचं मूळ रूप झाकून टाकलं, मायावी रूप धारण केलं, सुंदर शृंगार केला आणि चालत चालत गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये आली. नंद बाबांचा वाडा तिला माहिती नव्हता. काही लोकांना विचारलं, नंद बाबांचं घर कुठे आहे? कुणीतरी म्हटलं, सरळ जा, पहिलं घर नंद बाबांचं आहे. आली ती दारापर्यंत, घराच्या बाहेर आली आणि आवाज दिला, ए यशोदे, बाहेर ये. यशोदा मैया बाहेर आल्या. अगं, ओळखलं नाही का मला? यशोदा मैया म्हणतात, नवीनच बाई आहे आणि म्हणते ओळखलं नाही का? ती पुतना मावशी म्हणते, अगं मी तुझी बहीण. आता ती बहीण होती का? राक्षसी नव्हती, पण सांगते काय, अगं मी तुझी बहीण. यशोदा मैया म्हणतात, माझी बहीण आणि मलाच कशी माहिती नाही? अगं, यामध्ये तुझा काही दोष नाही का? कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता. मी तुझी बहीण आहे आणि मी ऐकले तुला मुलगा झाला, तुझा मुलगा पाहण्यासाठी मी आली. यशोदा मैयानं विचार केला, बाई हे सांगते माझी बहीण आहे, या गावावरून आले, हे गाव काय मला माहिती नाही, माझी बहीण आहे मला माहिती नाही. बहीण असते तर मला माहिती असतं. कोण अनोळखी बाई आहे आणि म्हणते कृष्णाला पाहायचे, कन्हैयाला पाहायचे. नाही ग बाई, मी या बाईच्या हातामध्ये माझं बाळ देणार नाही. यशोदा मैयानं तिला सांगितलं, ताई
तुम्ही सांगता तुम्ही माझी बहीण आहात, पण मला काही आठवत नाही. आणि यावेळी माझं बाळ झोपलेलं आहे. त्याला जर मी आता उठवलं तर ते फार रडतं, आणि त्यानं काही एकदा रडायला सुरुवात केली तर ते शांत राहत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ऐकलं, देवानं विचार केला, नाही का, इथं का मी झोपा काढायला आलो का? पहिलंच गिराईक आलंय, रिकाम्या हातानं त्याला पाठवून द्यायचं नाही. म्हणून भगवान परमात्मा मोठमोठ्यानं रडायला लागले. रडते माझे बाळताने समजावी तारा येना. रडते माझे बाळताने समजावी तारा येना. रडते माझे शांत राहा. नाना परी समजावी ती, मागील ते खाया देते. थापटोनी निजवीते, हालवीते पाळणा. रडती माझे बाळतानी समजावी ताराईना. रडती माझे बाळतानी समजावी ताराईना. त्यानं काही एकदा रडायला सुरुवात केली की ते शांत बसत नाही. भगवान म्हणतात पहिलं गिराईक आले, असं त्याला पाठवायचं नाही. असं म्हणून यशोदामाई आतमध्ये निघून गेला. भगवान परमात्मा मोठमोठ्यानं रडायला लागले. जसे रडायला आले तो आवाज पुतना मावशीच्या कानापर्यंत गेला आणि त्या आवाजाचा शोध घेत 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 ती भगवंतापर्यंत पोहोचली. जशी ती पाळण्याजवळ आली, छोट्याशा कन्हैयाला पाहिलं आणि तिची अवस्था अशी झाली. पाहिला 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 नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन.
नंदाचा पाहिला नंदाचा नंदन तिचं मन श्रीकृष्णाचं झालं. भगवंतानं ती माया थोडीशी बाजूला केली आणि मग बाया जशी बाजूला केली पुतना मावशीच्या लक्षात आलं आपण कशासाठी आलो. उचललं छोट्याशा कन्हैयाला स्तनाला लावलं. जसं स्तनाला लावलं भगवान परमात्मा अगोदर विष प्राशन करू लागले, नंतर दूध प्राशन करू लागले, आता रक्त प्राशन करू लागले. पुतना मावशीचा जीव कासा विसरू लागला. ते म्हणते कृष्णा सोड मला. भगवान म्हणतात नाही मावशी आता मी तुम्हाला सोडू शकत नाही. ती म्हणते हे कृष्णा अरे सोडून दे मला, मी पुन्हा इथं येणार नाही, तुझ्या जवळ येणार नाही, अरे सोड बाबा मला. भगवान म्हणतात नाही मावशी मी सोडणार नाही. का एकदा का मी ज्याला धरलं त्याला परत सोडत, एक तर मी धरत नाही, धरलं की परत सोडत, आता मी तुम्हाला सोडणार नाही. पाहता पाहता रक्त प्राशन करू लागले आणि मग धिप्पाड देहाची पुतना मावशी तिचे प्राण खेचून घेतले आणि ती गोकुळाच्या बाहेर धड पडली, मूळ रूपामध्ये आली. आणि मग सगळ्या गोकुळाला आवाज आला काय पडलं काय पडलं. कुणाला वाटलं आकाशातून काही पडलं काय. सर्व गोकुळ जमा झालं. छोट्याशा भगवंताला पाहिलं. पुतना मावशीच्या पोटावरती भगवान आपल्या गोपाळाने अशा शिड्या लावल्या. भगवंताला खाली घेतलं. यशोदा मैयानं लिकरू हातामध्ये घेतलं, कान फुंकून काढले. काही गवळणी आल्या, त्या म्हणतात हे यशोदे लेकराला दृष्ट लागली की काय, तू असा उतारा कर, हे कर ते कर. काही काही म्हणतात गोमूत्र अंगाला लाव, कुणी म्हणते गाईच्या पायाखालची माती लाव, कुणी म्हणते ते मिरच्या ओळून टाक, नाही का. असे पण उतारे असतात का नजर लागू नये. यशोदा मैया म्हणतात बाई माझ्या बाळाला कुणाची नजर लागली. मग अनेक प्रकारच्या ठिकाणी उतारे सुरू झाले नाही का. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला. उतरीत लिंबलोन, उतरीत लिंबलोन, तुझी ओवाळीते मी काया. कोणाची कोणाची ओ कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, 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 रे नंदलाला. अनेक उतारे सुरू झाले. उतरीत निंबलोन तुझी ओवाळती मी काया. कोणाची कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला. अनेक प्रकारचे उतारे. आणि मग पाहता पाहता माझ्या बाळावरती संकट येऊ नये याच्यासाठी यशोदा मैयानं ज्या दिवशी कन्हैयाचा जन्म झाला, वार नक्षत्र तिथी, त्या तिथीवरती अन्नदान करायचं ठरवलं, वस्त्रदान करायचं ठरवलं. आणि मग पाहता पाहता भगवान छोटे आहेत, ते अन्नदान करत असताना काही गवळणी स्वयंपाक, शक्तासुर नावाचा राक्षस, बकासूर नावाचा राक्षस, तृणावत नावाचा राक्षस. भगवान लहान आहेत तर लहान वयातच पाळण्यामध्ये असतानाच अनेक राक्षसांच्या जीवनाचा उद्धार केला. आणि मग पाहता पाहता राक्षसांचा उद्धार करत 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 आता छोटेसे भगवान धावत्या वेगामध्ये आता हळूहळू पालथे पडू लागले. पालथे जसे पडले तसे रांगायला लागले की ज्या रांगण्याचं कौतुक संतांनी केलं. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. ओ रंगणी रंगनात सोमे देखील आसई, ओ
रंगानी रंगनाथ तो म्या देखिलाच ओ रंगानी रंगनाथ तो म्या देखिला घेतय तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत गुडघ्याने रागत गुडघ्याने रागत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्म्याच्या रांगण्याचं कौतुक झालं. आणि मग रांगत रांगत भगवान परमात्म्यानं गाईच्या गोठ्यामध्ये जावं. आणि गोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर गाईचं गोमूत्र शेण पूर्ण अंगाला लावून घ्यावं, माती अंगाला लावून घ्यावी. आणि रांगत रांगत यशोदा मैयाकडे जावं आणि म्हणावं, मैया मी कसा ग दिसतो? यशोदा मैया म्हणतात, कृष्णा मागच्या जन्मात तू काय डुक्कर होता असता? भगवान मनामध्ये म्हणतात, आई मैया कसं ग ओळखलं? मी मागच्या जन्मात वराह रूप देखील धारण केलं. आणि मग रांगत रांगत इकडे जावं तिकडे जावं. यशोदा मैया भगवंताला इकडे पाहतात तिकडे पाहतात. प्रत्येकाला म्हणावं, कौन गली गयो श्याम बता दे सखी, कौन गली गयो श्याम गोकुल ढूंढा मथुरा ढूंढी ढूंढे चारुधाम, कौन गली गयो श्याम बता दे सखी, कौन गली गयो श्याम. विचारावं, माझ्या कृष्णाला पाहिलं का, कन्हैयाला पाहिलं का? आणि मग सापडले भगवान. यशोदा मैयानं घेतलं आणि घरामध्ये ठेवलं. थोडेसे आता भगवान परमात्मा भिंतीच्या आधारे उभे राहू लागले. थोडंसं चालायला लागले. पूर्ण गोकुळाला चक्कर मारावी. आणि मग एक दिवस यशोदा मैया म्हणतात, कृष्णा तू घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही, बाहेर जर गेला तर तुला दाखवते. 4 दिवस झाले भगवान घराच्या बाहेरच नाही. पण गवळणींची अवस्था व्याकुळ झाली. का? कृष्णाला 4 दिवस झाले पाहिलं नाही. प्रत्येक गवळणी यशोदा मैयाच्या घरी आल्या. पहिली गवळण आली होती देवाला पाहायला. यशोदा मैया म्हणतात, काय ग बाई तुला काय पाहिजे? देवाला पाहायला आली पण तिला काही कळलं नाही. ती म्हणते, मैया माझ्या घरी पाहुणे आले पण साखरच संपली. यशोदा मैया म्हणतात, ठीक आहे थोडं थांब मी साखर घेऊन येते. साखर आणायला मैया आतमध्ये गेल्या. ही गवळण पटकन घरामध्ये यायची, कृष्ण भगवंताला पाहिजे, बाहेर येऊन उभी राहायची. यशोदा मैया साखर घेऊन यायच्या. साखर घेतली, निघाली घराला. ती सगळ्या गवळणींना सांगते, मी कृष्णाला पाहिलं, मी कृष्णाला पाहिलं. दुसरी गवळण यशोदा मैयाच्या घरी आली. आवाज दिला, मैया. मैया म्हणतात, तुला काय पाहिजे? ती म्हटली, पाहुणे आले पण दूधच संपलं, मला दूध द्या. यशोदा मैया दूध आणायला गेल्या की ती पटकन घरामध्ये जायची, भगवंताला पाहायची आणि बाहेर येऊन उभी राहायची. दूध घेतलं, निघाली घराला. प्रत्येक गवळणी ते काही ना काही कारण सांगते. एक गवळण जरा थोडीशी अडाणी होती, ती आली देवाला पाहायला आली. पण तिला विचारलं, तुला काय पाहिजे? तिला काय कारण सांगावं तिला काही कळेना. ती म्हटली, मैया मला शेण पाहिजे. यशोदा मैया म्हणतात, शेण तुला काय इथं भेटणार आहे का? गाईच्या गोठ्यामध्ये जा, पाहिजे तेवढं शेण घेऊन जा. आली होती देवाला पाहायला, गाईच्या गोठ्यामध्ये गेली. पहिलं टोपलं भरलं, डोक्यावर घेतलं, पण मनामध्ये भाव, कृष्णाला कधी पाहिल. त्या गवळणीच्या अंतकरणातला भाव जगाच्या मालकानं जाणला बरं का. आणि मग भगवान परमात्मा एका खिडकीद्वारे त्या गवळणीला पाहू लागले. तिनं भगवंताला त्या खिडकीमध्ये पाहिलं आणि हात केला. भगवंतानं खिडकीतून खाली उडी घातली, गोठ्यामध्ये पळत पळत गेले. काय पाहिजे ताई तुला? ती म्हणते, काय नाही कृष्ण, तुला पाहण्यासाठी आले, पण या शेणाच्या जाळामध्ये मी फसले. बरं किती शेण घेऊन जाणार आहे? तू जोपर्यंत इथं उभं राहणार तोपर्यंत मी शेण घेऊन जाणार. भगवान म्हणतात, मी दिवसभर थांबल. ती म्हटली, मग मी दिवसभर शेण वाहत राहील. ठीक आहे, ठरलं दोघांचं. पण भगवान बोलले, हे बघ, मी काय दिवसभर उभं राहिला इथं फुकट रिकामा नाहीये. मी दिवसभर इथं थांबल, पण त्याच्या बदल्यात मला काय भेटल? ती म्हटली, काय पाहिजे ते माग बाबा. भगवान म्हटले, मला लोण्याचे गोळे देशील का? काय म्हटले? मला लोणी देशील का? ती म्हटली, ठीक आहे, पाहिजे तेवढं तुला लोणी देईल,
पण भगवान म्हणतात तू शेणाचे टोपले किती घेऊन गेले तेवढी टोपली मला लोण्याचे गोळे द्यायचे, पण तो आकडा कसा ठरवायचा? मग ठरलं दोघांचं, जेवढे शेणाचे टोपले घरी, एक टोपलं घेऊन गेली की तोंडावर शेणाचा एक ठिपका. असं करता करता तिनं दारामध्येच उकिरडा केला, का भान नाही. श्रीकृष्णाला पाहिलं आणि मग पाहता पाहता देवाचं सगळं तोंड ठिपक्यानं भरलं. शेवटचं टोपलं तिनं भरलं, डोक्यावर ठेवलं. आता शेवटचा ठिपका द्यायचाय, पण तिनं दिला तो कृष्णाच्या नाकावर. चालत चालत यशोदा मैयाकडे गेले. त्या गवळणीची तक्रार केली. यशोदा मैया तिला भांडली. इकडं यशोदा मैया तिला बोलली, पण सासूनं पण तिला काही सोडलं नाही. तर अशी त्या गवळणींची अवस्था. आणि मग पाहता पाहता गोकुळामध्ये असंच घडते. हळूहळू भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले. वेळ नाही आपल्याकडे. लहानाचे मोठे झाले आणि मग या घरी जावं त्या घरी जावं. पाहता पाहता अनेक राक्षसांचा भगवान परमात्म्यानं वध केला. अनेक राक्षसांच्या जीवनाचा उद्धार केला. आणि मग पाहता पाहता सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, एवढं तुमच्या घरी दही असतं, ताक असतं, लोणी असतं, पण तब्येती किती बारीक झाल्या. काही गोपाळ म्हटले, कृष्णा विचारूच नको, अरे भरपूर आहे खाण्यासाठी घरी, पण आम्हाला ताकाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. भगवान म्हणतात, ठीक आहे गोपाळांनो, आता आपण चोरी करू. चोरी करू आणि मग रोज चोरी, रोज घर फोडी. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. प्रत्येक गवळणीच्या घरी जावं, प्रत्येकाच्या घरी चोरी, प्रत्येकाचं घराणं. यशोदे यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ना, तुझ्या कानाला काहीतरी सांग ना, सांग ना, सांग ना ग. यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, तुला येईल राग, तुला येईल राग. रोज घराने, हे यशोदे, अगं तुझ्या लेकराला काहीतरी समजावून सांग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ना ग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग. तुला राग येईल बाई, पण तुझ्या लेकराला काही समजावून सांग. तुझं तर तुझं लेकरू बिघडलं आणि तुझ्या लेकरानं माझी पण लेकरं बिघडून टाकली. प्रत्येक गवळण घराने घेऊन येते. बरं, ज्यांच्या घरी भगवान गेले नाही त्याही गवळणी घरानं घेऊन, हे यशोदे, अगं तुझा कृष्ण माझ्या घरी आला. माझा मोठ्या पोटाचा सासरा दारामध्ये झोपलेला होता. तुझा कृष्ण आला आणि दह्याचा डेरा सासऱ्याच्या डेरीवरच फोडला. सासऱ्याची तब्येत होती म्हणून तो वाचला, नाहीतर बारीक असता तर डायरेक्ट त्याचं रामनामच झालं असतं. प्रत्येक गवळण येते, काही ना काही कारण सांगते, अगं तुझ्या कृष्णानं हे केलं, तुझ्या कृष्णानं ते केलं. एक गवळण म्हणते, एक काळ्या, तू माझ्या घरी तुला दाखवतेस. भगवान म्हणतात, हे गवळण ताई, तुझं घर तर मला माहितीही नव्हतं. गोपाळांनो, हिचा घर नंबर, फोन नंबर, ॲड्रेस नंबर सगळं काही लिहून घ्या. सगळं लिहून घेतलं. तिला माहिती होतं हा कृष्ण माझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. ती पण तयारी करून बसली. तिनं डेऱ्यावर डेरे, डेऱ्यावर डेरे, डेऱ्यावर डेरे ठेवले आणि त्यावरती एक पाण्यानं भरलेलं ताट ठेवलं आणि ताटावरती एक घंटा बांधून टाकली. का? तिनं विचार केला, कृष्ण जर आला, डेरा घ्यायला गेला तर ताटातलं पाणी माझ्या अंगावर पडेल आणि मला जाग येईल. जरी नाही तसा प्रयोग झाला तर ताट जसं खाली घेतलं तर घंटा घन घन वाजल आणि मला जाग येईल. मी कृष्णाला पकडल आणि रंगी हातानं त्याला यशोदेकडे घेऊन जाईल. तिनं पूर्ण तयारी केली. ती घरामध्ये एका बाजेवरती, कॉटवरती झोपलेली आहे आणि मग भगवान परमात्मा खिडकीद्वारे त्या गवळणीच्या घरामध्ये आले. सगळ्या गोपाळांना घेऊन आले.
डेऱ्यावर डेरे डेऱ्यावर डेरे पाहिले आणि मग पाहिल्याच्या नंतर गोपाळ म्हणतात, कृष्णा देवा, आता डेऱ्यावर डेरे आहेत, त्यावर ताट आहे, ताटावरती घंटा आहे, गवळणीला जाग येईल आणि ती आपल्याला पकडल आणि मैयाकडे घेऊन जाईल, काय करायचं आता? भगवान म्हणतात, गोपाळांनो काळजी करू नका, मी जसं जसं म्हणेल तुम्ही तसं तसं करा, आजची चोरी सक्सेस होईल. आणि मग पाहता पाहता भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, त्यांच्या खांद्यावर चढले आणि त्या घंटेला सांगितलं, ए घंटा ताई, लोणी खाईपर्यंत तू बोलायचं नाही. तिनं जगाच्या मालकाचा शब्द मानला बर का. भगवान म्हटले, जोपर्यंत माझे गोपाळ लोणी खात नाही तोपर्यंत तू बडबड करायची नाही. तिनं त्या आज्ञेचं पालन केलं. हळूच ते पाण्याचं ताट भगवंतानं खाली काढून घेतलं. जसं काढून घेतलं, घंटा बोलली नाही का, जगाच्या मालकाच्या आज्ञा तिने मानली. घंटा काही बोलली नाही. भगवंतानं हळूच ताट काढून घेतलं, ताट खाली ठेवलं, सगळे डेरे होते सगळे खाली घेतले. आणि मग अगोदर सुरुवातीला देवानं एक लोण्याचा गोळा घेतला, ताटामध्ये बाजूला ठेवला. का? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगोदर गोपाळांना खाऊ घालत होते, नंतर ते खात होते. लोण्याचा गोळा बाजूला काढून ठेवला, सगळं लोणी गोपाळांना खाऊ घातलं. आणि मग आता देवाची बारी आली. भगवंतानं हातामध्ये लोण्याचा गोळा घेतला, जसा तोंडात टाकला, घंटा घन 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 वाजू लागला. जशी घंटाताई बोलली तशी गवळण जागी झाली. आणि जशी गवळण जागी झाली, गवळणींनी पाहिलं सगळे गोपाळ आणि हा कृष्ण. भगवान म्हणतात, हे घंटा, तुला म्हटलं होतं आम्हाला लोणी खाईपर्यंत तू बोलायचं नाही, बडबड करायची नाही. त्या घंटाताईनं खूप गोड उत्तर दिलं. तिनं सांगितलं, देवा, तुम्ही सांगितलं होतं माझे गोपाळ लोणी खाईपर्यंत बडबड करायची नाही, म्हणून मी शांत होते. अरे विश्वाचा मालक, विश्वाचं परब्रह्म नैवेद्य खाते, मग मी शांत का बसू, म्हणून मी वाजले. इतर वेळी तुम्हाला नैवेद्य दाखवत असताना मी घन 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 वाजते, मग आता तुम्ही माझ्या समोर नैवेद्य खात आहात, मग मी शांत कशी बसू? शांत बसणं माझ्याच्यानं झालं नाही, म्हणून मी घन 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 वाजले. आणि मग काय पाहता सगळे गोपाळ पळून गेले. पण या गवळणीनं श्रीकृष्णाला धरलं. जसं धरलं आणि हाताला धरून ती नंदबाबांच्या वाड्याला निघाली. भगवान म्हणतात, आता तर आपण खूपच फसलो. ही जर मैयाकडे घेऊन गेली तर आज मैया मला सोडणारच नाही. अर्ध्या रस्त्यापर्यंत आली आणि मग भगवान तिला शब्दामध्ये बोलू लागले, ए गवळण, ए ताई, ए आई, ए मैया, अगं मी छोटासा कृष्ण कन्हैया आहे, माझा हात छोटा आहे, किती वेळ झालंय हाताला माझं धरलंय, हात माझा दुखायला लागला, एक काम कर, दुसऱ्या हाताला धर. गंमत तशी झाली, त्या गवळणीचा पती तेवढा समोरून येत होता. आणि मग तिनं विचार केला, हो बाई, कृष्ण छोटा आहे, हात दुखत असेल, मी त्याला फरफटत घेऊन निघाली खरी. तिनं भगवंतानं हातातला हात काढला, दुसरा हात देण्याऐवजी तिच्या पतीचाच हात तिच्या हातात दिला. आता पूर्वीचा काळ होता आणि त्या गवळणींना अशी तोंडावरती घुंगड घेण्याची प्रथा होती. तिला कळालंच नाही कृष्णाचा हात आहे का तिच्या नवऱ्याचा. तिनं त्या हाताला धरलं, आली नंदबाबांच्या वाड्याला, आवाज दिला, ए यशोदे, बाहेर ये, लई सांगते, माझं लेकरू लहान आहे, माझ्या लेकराला काही कळत नाही, हे बघ तुझ्या लेकराला मी धरून आणलंय. यशोदा मैया घरामध्ये होत्या, पण इकडे पळत पळत भगवान घरी गेले. यशोदा मैयाच्या कडेवर येऊन बसले. जसे बाहेर आले, समोर तिनं पाहिलं, समोर कृष्ण आहे, मग माझ्या हातात कोण आहे? मागं वळून पाहिलं तर तिचा पती. तिनं विचारलं, तुम्ही कधीपासून? हा म्हटला, जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून तुझ्या सोबतच आहे. आणि मग काय पाहता यशोदा मैया त्या गवळणीलाच भांडल्या. तर असं अनेक खोड्या भगवान परमात्मा करतात. एक गवळण म्हटले, हे काळ्या, माझ्या घरी ये, तुला दाखवते. तिनं कृष्णाला धरलं, सगळ्या गवळणींना सांगितलं, मी कृष्ण धरला, मी कृष्ण धरला. तेवढ्यात तिचा घरचा मालक आला. मालकानं बाहेरून कडी उघडली. मालकात भगवान आत होते, भगवान बाहेर गेले, बाहेरून कडी लावून घेतली. सगळ्या गवळणींना गोळा केलं, चला दाखवते याला, यानं खूप त्रास दिला, नवरा आतमध्ये होता हे तिला कुठं माहिती. आणि मग
तिच्या नवऱ्यानं विचार केला, लग्न झाल्यापासनं मीला कधी काठी मारली नाही, हात मारला नाही, कधी भांडलो नाही, कधी माहेरी जाऊ दिला नाही, पण ही गवळींना माझी तक्रार करते. दाखवतो हिला. जसा दरवाजा उघडला त्यानं त्याच्या पत्नीला एवढं मारलं, सगळ्या गवळणी पळून गेल्या, पण हिला एवढा मार बसला ती 12 कडीच म्हणायला लागली. अ आ ई ई उ उ एवढ्या वेदना होऊ लागल्या. भगवान परमात्मा पळत तिच्या घरी आले आणि म्हणतात, ताई खूप लागलं का? ती म्हणते, कृष्णा खूप लागलं रे मला. जगाच्या मालकानं तिला स्पर्श केला, तिच्या वेदना कमी झाल्या. तर हे का सांगते मी तुम्हाला, अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्यानं केल्या. खूप खोड्या आहेत, पण वेळ आपली संपलेली आहे. सगळ्यांना सगळेजण प्रसादाची वाट पाहत आहेत नाही का. तर अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्म्यानं केल्या. रोज चोरी, रोज घर फोडी, रोज यशोदा मैयाकडं घरानं. मग यशोदा मैयाला कळालं माझंच लेकरू खोडीच आहे. सांगितलं, कृष्णा तू इथं थांबायचं नाही, सगळ्या गोकुळातल्या गायी गोपाळ घेऊन तू वनामध्ये जायचं. भगवान परमात्मा सगळ्यांना घेऊन वनामध्ये गेले खरे, पण तिथं पण जाऊन शांत बसले नाही. ते खेळ पाहू आणि थांबू आपण सेवेला इथे. तिथंही गेले, अनेक प्रकारचे खेळ खेळत. हमम बोरा हमम हमम बोरा हमम हमम बोरा हमम हमम बोरा हमम हम बोरा मामा हम बोरा मामा हम बोरा मामा हम बोरा मामा हे घुमरी वाजे ग मामा परिवाजे ग मामा हे घुमरी वाजे ग मामा परिवाजे ग मामा हे हमम बोरा हमम बोरा हमम बोरा हमम हमम बोरा हमम हम बोरा मामा हम बोरा मामा हम बोरा मामा हम बोरा मामा भक्तु भक्ति भग बोरा त्रिगुण खेळ नाडू भक्तु भक्ति भग बोरा त्रिगुण खेळ नाडू भगत भगती भग बोरा त्रिगुण खेळ माडू भगत भगती भग बोरा त्रिगुण खेळ माडू खेळ विटी दांडू बोरा खेळ विटी दांडू विटी दांडू बोरा खेळ विटी दांडू भक्तु भक्ति भग बोरा त्रिगुण खेळ नाडू भक्तु भक्ति भग बोरा त्रिगुण खेळ नाडू भगत भगती भग बोरा त्रिगुण खेळ माडू भगत भगती भग बोरा त्रिगुण खेळ माडू असे अनेक प्रकारचे खेळ खेळले भगवान परमात्मा. तिथंही जाऊन शांत बसले नाहीत. खरं तर श्रीकृष्णाचं चरित्र किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला तर शब्दांनी ते पूर्ण होत नाही. एवढं श्रीकृष्णाचं चरित्र आहे. पण वेळेचं भान ठेवून धावत्या वेगामध्ये आपण या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रकारचे खेळ खेळतात भगवान. आता खेळ खेळून सगळे गोपाळ सगळे थकून गेले आणि सांगितलं, लाला कृष्णा आता आम्हाला भूक लागली. पाहता पाहता सगळे गोपाळ एका झाडाखाली एकत्र आले. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या शिदोऱ्या एकत्र करून तो काला भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये केला. शिदोऱ्या एकत्र केल्या. भाग्यवान ठरले ते गोपाळ की जगाच्या मालकाने तो प्रसाद खाण्याचं भाग्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालं. तो काला गोपाळांनी देवाच्या हातून सेवन केला. आपणही भाग्यवान आहात. 7 दिवस कथा श्रवण केली, रात्रीची कीर्तनं श्रवण केली, पण आज खऱ्या अर्थानं आपल्याही सगळ्यांच्या जीवनामध्ये हा प्रेमाचा काला, हा नामाचा काला सगळ्यांना या ठिकाणी सेवन करायला मिळत आहे. आपणही भाग्यवान आहोत. तर असा काला, या काल्याचा प्रसाद सगळ्यांनी घरी घेऊनच जायचं आहे, पोटाला पोटभर खाऊनच जायचं आहे. आणि मग सगळ्यांच्या शिदोरे एकत्र केल्या आणि मग जो काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये केला तो काला आपणही आपल्या मूर्तिजापूरमध्ये केलेला आहे, गजानन महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये. आणि मग सुंदर पद्धतीने सगळ्या गोपाळांनी देवाच्या हातून तो काला खाला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. आणि मग सगळ्यांना आनंद झाला. भाग्यवान ठरले ते गोपाळ. जगाच्या मालकानं त्यांना तो काला स्वतःच्या हातानं खाऊ घातला. आपणही भाग्यवान आहोत. तो काला, तो काल्याचा प्रसाद आपल्याही जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली